मानस सरोवर. भाषा मानस सरोवरातील हे रम्य क्षण आज तुला माझ्याकडून भेट आहे. हे इतकं सुंदर अद्भुत आहे की मला काय वाटतंय ते मी शब्दात नाही सांगू शकत. इथे सगळी सृष्टी, सगळे क्षण थांबले आहेत असं मला वाटतंय. इथे इतकं शांत वाटतंय की मला माझाही आवाज ऐकू येतोय. अशा ठिकाणी मला घेऊन यावं असं आपल्याला कसं सुचलं? भाषा इथून तुला जे हिमशिखर दिसतंय तो म्हणजे कैलास. आणि त्याच्या शेजारी हे मानस सरोवर. कैलास आणि मानस सरोवर मला अत्यंत प्रिय आहे. आणि असे हे माझे अत्यंत प्रिय ठिकाण माझ्या हृदयात वास करणाऱ्या माझ्या अत्यंत प्रिय अशा म्हासेला मी दाखवणार नाही, शक्य नाही. खरंच आपलं इतकं प्रेम आहे माझ्यावर? माणसा, माझं केवळ या जागेशीच नाही तर तुझ्याशी जन्मजन्मांतरीचं नातं आहे. आधी अनंत काळापासून माझं तुझ्यावर प्रेम होतं, आहे आणि राहील. या पाषाणांवर असले चित्ररूप आकार कसले? माणसा, इथल्या कणाकणाला दिव्यत्वाचा स्पर्श आहे. इथल्या कुठल्याही पाषाणाकडे पाहिलंस तरी तुला त्या ज्ञात अज्ञात देवी देवतांचे सुंदर आकार दिसतील. असे अद्भुत सुंदर रमणीय सरोवर भूतलावर असेल अशी कधी मी कल्पनाही केली नव्हती. माणसा, असे सरोवर कैलासापाशी असावे अशी कल्पना ब्रह्मदेवानी मनात केली आणि ते चित्र इथे प्रकट झालं. आणि तेच हे मानस सरोवर. त्रिमूर्तीलाही प्रिय असे स्थळ म्हणजेच हे कैलास मानस. या मानस सरोवरातील हे पाणी जर इतके दिव्य असेल तर याच्या स्पर्शाने मनुष्य पवित्र होत असणार. परंतु हे पाणी मृत्यूलोकी वाहत नाही. ज्याचे पूर्वसंचित आहे त्यालाच इथे येण्याचा योग येतो. बालपणापासून मी ज्या शिवलिंगाची पूजा करत आले आहे
त्याचाच भास मला या कैलासात का होतो आहे? म्हाळसा, हा कैलास म्हणजे माझेच प्रतिरूप आहे. तू नीट पाहशील तर तुला त्यावर माझी खूण असलेल्या त्रिपुंडाच्या रेषा दिसतील. कैलास मानसची परिक्रमा ही एक गुप्त साधना आहे, जी भविष्यात सर्वांना माहित होईल, जी मनुष्य जन्माच्या उपयोगी येईल. या परिक्रमेची सुरुवात यमद्वारातून होते. मनुष्याच्या पूर्वजन्माचे पापकर्म नष्ट होऊन त्या जीवाला यातनारहित मृत्यू येईल. या मानस सरोवराची परिक्रमा करताना कैलास आपल्याला निरनिराळ्या दिशातून निरनिराळे भाव देऊन जातो. पूर्वेला आनंदाचे, पश्चिमेला इच्छेचे आणि नंदीचे, उत्तरेला ज्ञानाचे, दक्षिणेला बुद्धीचे, तर पाचव्या दिशेला प्रत्यक्ष माझे दर्शन होते. हे तारे कसले आहेत? म्हाळसा, मी तुला सांगितलं होतं की ब्राह्म मुहूर्ताला मी तुला या ठिकाणी घेऊन येईन. याचं एक कारण आहे. ते कोणते? या मानस सरोवरात ब्राह्म मुहूर्ताला देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, गुरु, सद्गुरु सर्वजण स्नानासाठी येतात. आणि आज या ठिकाणी तुला या सर्वांचे दर्शन होणार आहे. असं कैलास मानस हे ठिकाण म्हणजे पृथ्वीवरील ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे. आज येथे आल्यावर मला खरोखरच त्या ऊर्जेची जाणीव होत आहे. मी आपल्या प्रेमात इतके आकंठ बुडाले की आपण माझे आराध्य आहात याचा मला विसर पडला. पण आपणही मी आपली भक्त आहे याची जाणीव आपण मला का नाही करून दिली? पण या क्षणी मला माझ्या आराध्याची, आपली मानस पूजा करावीशी वाटते. जशी तुझी इच्छा. स्नानास गंगोद करे कशास, शुद्धोदका तू असशी उमेश. अर्पिन तुझला मन पुष्पमाला, मंदार बिलवे आणू कशाला. करीन आरती मम आत्मयाची, कशास मिळमिळ निरांजनाची. उजळीन पंचारती आत्मज्योत, लावू कशाला समहित वात. नैवेद्य तुझला करू कशाला, संकल्प सर्वस्व पदे अर्पण्याचा. करण्यास पूजा बसले जरी मी, माझे मला भान नसे मुळीही.
अर्पिन सर्वस्व तुझला दयाळा, दिसलास सर्वस्व ब्रह्मदूर झाला, नयनी सदा मूर्ती तुझी दिसावी, हृदयांतरीही प्रतिमा ठसावी, करण्यास गेले स्तुतीनाथ देवा, वाणीचं गोमुख नच शब्द ठेवा, मी तूपणाची सरली अनंता, सुटले उपाधी भ्रमदूर होता, सदैव विनती तुझ्या पदाची, विभक्त कधी करू नकोस, राही सदैव भरणी मनोरोम रंध्री, लाभो निरंतर प्रभो तुझीच पंधरी. ही कोणती जागा आहे? ही जागा तुला ओळखीची वाटते का? सहज आठवतं का बघ? असं वाटतंय या जागेवर मी आधी आले आहे. मी ही जागा पहिले पाहिली आहे. तुला कोणी दिसतंय? या मुलीला मी आधी कधी पाहिलं आहे. मी हिला भेटले आहे. मी हिच्याशी बोलले आहे. मी अक्षम्य असा अपराध केला आहे. या अपराधाला आपण क्षमा केली. मी आपले ऋण कसे फेडू? मी एक दासी असूनही आपण मला सखी मानले. माझ्या मनात जे आहे ते बोलून सांगण्यास भाग पाडले. आपण मला ते दिले जे कुठलीही स्त्री देऊ शकणार नाही. आपण जगत जननी आहात. आपण दिलेले वचन जेव्हा खरे होईल तेव्हा मी आनंदी होईनच. पण माझ्यामुळे आपण दुःखी झाला. ही सण मी कधीही विसरू शकणार नाही.